हॅलो डिअर फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी वेळेतला वेळ काढून तुमच्यापर्यंत सिम्प्लिफाईड एअरबुक 2024 या सिरीजमधील जी आपली सिरीज कंटिन्यू चालू आहे, त्या सिरीजमधील मला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत आहे व्हिडिओ. कारण की मला ऑफलाईन क्लासला पण जावं लागतं. त्यामुळे तुमच्यापर्यंत प्रत्येक व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत सिम्प्लिफाईड एअरबुक 2024 या सिरीजमधला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि याआधी जर तुम्ही सिम्प्लिफाईड ई बुक 2024 यामधील लेक्चर सिरीजमधील व्हिडिओ बघितले नसेल तर सिम्पली तुम्ही यूट्यूबवर सर्च करा सिम्प्लिफाईड ई बुक 2024. तुम्हाला टॉपलाच आपली सिरीज मिळेल, ते प्लेलिस्ट मिळेल. कारण त्या प्लेलिस्टला खूप साऱ्या जणांनी म्हणजे जवळपास पॉप्युलर करून टाकलेलं आहे. तर महत्त्वाचं म्हणजे आपण या सिरीजमध्ये काय घेत आहे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्या न्यूज तर महत्त्वाचे आहे, पण त्या न्यूजमधून महत्त्वाचं काय आहे, जिथून आपल्याला प्रश्न येऊ शकतो, तेच आपण या सिरीजमध्ये घेत आहे. म्हणजेच तुम्ही अवघ्या 20 ते 25 जे काही लेक्चर सिरीज घेतलेले आहे मी, त्या लेक्चर सिरीजमधून तुमचं करंट अफेअर अवघ्या कमी वेळेत तुम्ही पूर्ण करू शकता. तुम्ही सोबत नोट केलं तरी चालेल आणि व्हिडिओ तुम्ही स्पीडमध्ये बघितला तरी चालेल ऑफलाईन डाउनलोड करून. तर बघा मित्रांनो, आज आपण समिती आणि आयोग बघणार आहे. आणि समिती आयोग आपण जे महत्त्वाचे आहे मी तुम्हाला सांगणार आहे, हायलाईट करणार आहे. जे महत्त्वाचे नाही ते तुम्हाला व्हिडिओमध्ये तर दिसणारच आहे, व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता, पण मला महत्त्वाचे वाटले नाही. तर बघा, प्रत्येक समिती आणि आयोग असणार आहे यामध्ये. आणि मी जे तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही हायलाईट करून तुम्ही नोट डाऊन करू शकता. तर बघा, रणदीप सिंग जगपाला टास्क फोर्स आता हे कशासाठी आहे? तर बघा, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने काय केलं, 2023च्या जे की डिजिटल वैयक्तिक डाटा संरक्षण आहे म्हणजे DPD या कायद्याचा विमा क्षेत्रावर प्रभाव काय झाला हे तपासण्यासाठी टास्क फोर्स आणलेली आहे. म्हणजे काय कशासाठी आहे मग? रणदीप सिंग जगपाल टास्क फोर्स कशासाठी आहे? विमा नियामक विकास प्राधिकरणाने आणलेले आहे. पण कशासाठी आणलेले आहे? तर विमा क्षेत्रावर डिजिटल वैयक्तिक डाटा संरक्षण या कायद्याचा किती प्रभाव झाला हे बघण्यासाठी. लक्षात घ्या, डिजिटल वैयक्तिक डाटा संरक्षण कायद्याचा प्रभाव विमा क्षेत्रावर किती झाला यासाठी ही रणदीप सिंग जगपाल टास्क फोर्स आणलेली आहे. तर याचे संचालक रणदीप सिंग जगपाल असतील. सुधाकर शिंदे समिती धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये प्रवेश करून आरक्षण द्यावे यासाठी मागणी यासाठी आहे. तर बघा, मीना कुमारी कार्यदल आता ही विमा क्षेत्राशी संबंधित आहे, जे की बँकामार्फत विमा पॉलिसी वितरणासाठी बँक सुरन्स म्हणजे चॅनलवर टास्क फोर्स म्हणून आणलेले आहे. तर काय बँक मार्फत विमा पॉलिसी वितरणासाठी आहे, एवढं लक्षात ठेवा सिंपली. तर न्यायाधीश संदीप शिंदे समिती मराठवाडी निजामकालीन, ही महत्त्वाची वाटली नाही तुम्हाला, तुम्ही वाचू शकता. अजय लांबा आयोग आता मणिपूरमध्ये जे काही वांशिक हिंसाचाराची चौकशी आहे त्या चौकशीसाठी 2023 चौकशी आयोग आणला. तर अजय लांबा आयोग अतिशय महत्त्वपूर्ण आयोग आहे. कारण की मणिपूरमधील जे काही हिंसाचार आहे हे खूप चर्चेतील न्यूज होती. तर खूप म्हणजे एक दुर्दैवाची गोष्ट म्हटलं तरी चालते तर त्या राज्यासाठी. तर मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराची चौकशी आहे अजय लांबा आयोग. तर अभय मनोहर सप्रे समिती अदानी समूह आणि अमेरिकन जी काही शॉर्ट सेलर कंपनी आहे हिंडरबर्ग यामधील जे काही वाद आहे त्या वादावर 5 सदस्यीय समिती होती. अभय मनोहर सप्रे समिती अदानी समूह आणि अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनी हिंडनबर्ग यांच्यामधील वादासाठी अभय मनोहर सप्रे समिती. हे महत्त्वाचे आहे, दोन महत्त्वाचे. अमिताभ कांत समिती जे काही रखडलेले जे काही रिअल एस्टेट प्रकल्प आहेत त्याची तपासणी करण्यासाठी हे आणलेले अमिताभ कांत समिती म्हणजे रिअल एस्टेटचे जे काही प्रकल्प आहेत रखडलेले त्यांच्यासाठी आहे. 14 सदस्यीय समिती आहे, लक्षात घ्या. आर नारायण स्वामी समिती भविष्यात अनुत्पादक कर्जासाठी म्हणजे जे की NPA आहे, नॉन परफॉर्मिंग ॲसेट, जसे की नीरव मोदी आहे, विजय माल्या आहे, यांनी बँकेकडून जे काही अमाप कर्ज घेतलेले आहे आणि ते पडून गेले म्हणजेच नॉन परफॉर्मिंग ॲसेट आहे. ज्या ॲसेटचा आता पुन्हा बँकेला वाटते की हे परत मिळणार नाही आपल्याला, ते एक नॉन परफॉर्मिंग ॲसेट आहे. याची त्या कोणत्या प्रकारची व्यवस्था करावी यासाठी यासाठी सूचना देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने 9 सदस्यीय समिती आर नारायण स्वामी समिती कशासाठी आहे मग? NPA साठी, लक्षात घ्या. MC पंत समिती जी की राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, शालेय अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, अध्यापन साहित्य आणि शिक्षण संसाधने याचे संरेखन करण्यासाठी NCERTने ही 19 सदस्यीय समिती आहे. तर NCERTने MC पंत समिती आणलेली आहे राष्ट्रीय अभ्यास आराखड्यासाठी, शालेय अभ्यासक्रमांसाठी, पाठ्यपुस्तकासाठी, अध्याप साहित्यासाठी, एवढं लक्षात असते. एस रवींद्रन समिती 25 मे 2023 सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीने आणलेली रवींद्रन समिती कशासाठी आहे मग? सेबीने जे काही समिती आणलेली आहे कायदेशीर चौकटीत बदल करायचा म्हणजे स्टॉक एक्सचेंज, डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स आहेत, क्लिअरिंग कॉर्पोरेशन आहे, हे जे काही बाजारातील मध्यस्थ आहे या मध्यस्थाने कामकाजात पारदर्शकता वाढवण्यासाठी
म्हणजे सेबी मार्फत रवींद्रन समितीने आणलेली आहे. आणि जे काही बाजार आहे त्या बाजारामधील मध्यस्थांचे जे काही कामकाज पारदर्शकता आणण्यासाठी रवींद्रन समिती आणलेली आहे. जे हायलाईट करत आहेत तेच तुम्ही वाचन केले तरी चालते, कारण की जवळपास 1 ते 3 लाईन आहेत, 3-4 प्रकारच्या लाईन त्यामध्ये दिलेल्या आहेत समितीमध्ये. तेवढं मोठं जे काही लाईन आहे त्या लाईनमध्ये महत्त्वाचं काय आपल्याला म्हणजे शॉर्टमध्ये आपण लवकरात लवकर रिव्हिजन करू त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे. किरीट पारीख समिती गॅसची जी काही किंमत आहे त्या किमतीबाबत आहे. म्हणजे गॅसची किंमत आता तुम्हाला बघायला मिळणार की वाढत आहे, जी की उज्ज्वला योजना म्हणतो आपण. तर किरीट पारीख समिती आहे जी की गॅसची किंमत वाढलेली आहे त्याबद्दल. बस एवढं सिम्पली लक्षात ठेवा. शॉर्टमध्ये अशा पद्धतीने लक्षात ठेवलं तरी चालेल. तुम्हाला फक्त काय तिथं ऑप्शन राहतात, ऑप्शनमध्येच क्लिक होते तुम्हाला. केपी बक्षी समिती राज्य सरकारचे जे काही कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीमधील तफावत आहे ते तफावत दूर करण्यासाठी लक्षात द्या केपी बक्षी समिती. बक्षीस द्यायचं तर कर्मचाऱ्याच्या वेतन श्रेणीमधील तफावत दूर करायची आधी अशा पद्धतीने ट्रिक बनवू शकता तुम्ही. के विजयन राघवन समिती संरक्षण संशोधन विकास संस्था म्हणजे डीआरडीओच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी हे महत्वपूर्ण विजयन राघवन समिती डीआरडीओचा आढावा घेण्यासाठी. पुढे बघूया आपण आता गीता मित्तल समिती जी काय आहे आपण अजय बांगा जी काय आहे ते आयोग बघितला ते मणिपूर हिंसाचाराबाबत. आता गीता मित्तल समिती मणिपूरमधील हिंसाचार झाला पण तिथे जे काही पीडित आहेत त्या पीडितांना मदत आणि पुनर्वसन घरे प्रार्थना स्थळांची पुनर्बांधणी या मुद्द्यावर काही जे काही मानवीय दृष्टिकोन आहे याचा विचार व्हावा यासाठी आहे. मग गीता मित्तल समिती पण तुम्हाला मणिपूर हिंसाचाराची काही मदत कार्य करण्यासाठी पण आलेली आहे गीता मित्तल समिती. जी रोहिणी आयोग देशातील इतर मागासवर्गीय ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी जी की विविध उपजाती आहेत त्यांना मिळवून देण्यासाठी म्हणजे रोहिणी आयोग ओबीसी बद्दल. एवढं सिम्पली लक्षात ठेवा. बाकी काही इतर वाचायची गरज नाही मित्रांनो, टेन्शन घेऊ नका. टी के विश्वनाथन समिती न्यायालयावरील भार कमी करण्याचं की जे काही न्यायालयामधील जे काही विवाद आहेत जे लवाद आहेत रखडलेले असतात हां, पण त्याच्यासाठी जे काही आहे ते लवाद आणि सामंजस्य कायद्यातील सुधारणा शिफारस करण्यासाठी सरकारने तज्ज्ञ समिती आणली आहे टी के विश्वनाथन. कशासाठी मग न्यायालयावरील भार कमी करायचा उद्देशाने लवाद आणि सामंजस्य कायद्यातील सुधारणा करण्यासाठी. एवढं सिम्पली लक्षात ठेवा. विश्वनाथन न्यायालयाशी संबंधित समिती आहे. डॉक्टर अनुपम वर्मा समिती कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाद्वारे इतर जी काही देशामध्ये बंदी आणि प्रतिबंधित आहेत परंतु भारतात वापरासाठी नोंदणीकृत आहेत किती 66 कीटकनाशक याचा आढावा घेण्यासाठी ही समिती आहे. अनुभव वर्मा समिती कृषीमधील जे काही कीटकनाशक आहेत ते इतर देशामध्ये प्रतिबंधित आहेत पण भारतामध्ये ते अजूनही वापर होत आहेत ते एकूण 66 कीटकनाशक आहे याचा आढावा घेण्यासाठी अनुभव वर्मा समिती कृषी क्षेत्राशी संबंधित आहे. 66 कीटकनाशकाचा आढावा घेण्यासाठी. डॉक्टर प्रवीण कुमार उष्णतेची लाटेचा जे काही गहू पिकावर आहे रब्बी पिकावर काय परिणाम होतो याचं लक्ष ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रवीण कुमार समिती आहे. आता प्रवीण कुमार काय आहे क्रिकेटर आहे, शेतकऱ्यांना मदत करतो. उष्णतेच्या लाटेची गहू पिकावर काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्याचे प्रवीण कुमार समिती. मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे मित्रांनो, क्रिकेटर यामध्ये ॲड करू नका. तरुण कुमार समिती तर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने स्थापन केलेले जे काही पॅनल आहे त्या पॅनलने काय म्हटलं की तरुण कुमार समिती कशासाठी आहे जी की तुम्ही डिझेलवर चालणारे जे काही वाहन आहे ते 2027 पर्यंत तुम्ही बंदी घालण्यासाठी तरुण कुमार कपूर समिती आहे. म्हणजे कशासाठी डिझेल जे काही वाहन आहे ते चारचाकी त्यावर बंदी घालण्यासाठी 2027 पर्यंत तरुण कपूर समिती आणलेली आहे. दीपक केसरकर समिती राज्यातील शालेय शिक्षणाचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याची अंमलबजावणीसाठी. म्हणजे दीपक केसरकर समिती कशासाठी आहे जी की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी. पूर्वीचे जे काही आहे नवीन शैक्षणिक धोरणाच्या मध्ये पूर्वीचे जर बघितलं तर 10+2+3 या रचनेमध्ये बदल करायचा. आता 5+3+4 या रचनात बदल करायचा. अशा पद्धतीने दीपक केसरकर समिती लक्षात ठेवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आहे. सिम्पली लक्षात ठेवा. तर मित्रांनो लेक्चर तुम्हाला आवडत असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. लाईक कसं करायचं, लाईक केल्यामुळे तुम्हाला काय होईल की यूट्यूबचं ॲल्गोरिदम आहे, तुम्ही जर लाईक केलं तर हा व्हिडिओ यूट्यूब काय करतो जास्तीत जास्त त्या व्हिडिओवर लाईक आल्यानंतर त्या यूट्यूबला वाटते की हे व्हिडिओ खूप पॉप्युलर आहे चांगल्या पद्धतीने आहे आणि सर्वांना म्हणजेच प्रत्येक जणांना मदत करत आहे आणि तो व्हिडिओ जास्तीत जास्त यूट्यूबवर काय सर्क्युलेट करतो आणि हा व्हिडिओ मग सर्क्युलेट जास्त झाला तर अशाच पद्धतीने आपल्या जे की नोन जे काही मित्र आहेत आपले त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि जे काही आपल्या करंट अफेअर्ससाठी काय वाचावं त्यामध्ये खूप विचार करत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. त्यासाठी लाईक करत जा मित्रांनो. तुमच्या लाईकमुळे थोडंसं इतरांना पण हेल्प होते. तर बघा तर नितीन करिर समिती जर बघितलं तर मुंबईतील खारघर 16 एप्रिल 2023 महाराष्ट्र भूषण सोहळ्यादरम्यान काय झालं की मुंबईमध्ये खारघर जे आहे ना इथे महाराष्ट्र भूषण सोहळा झाला. त्या सोहळ्यामध्ये उष्माघात 14 जणांचा मृत्यू केला उष्माघाताने
आणि या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी नितीन करी समिती करी नितीन करी एकदम म्हणजे कडक उष्माघात होता. त्यामध्ये 14 जणांना मृत्यू झाला. त्याची चौकशी करण्यासाठी मुंबईतील खासदार हे नितीन करी समिती अशा पद्धतीने थोडंसं शॉर्टमध्ये बनवण्याचा प्रयत्न करायचा, विचार करायचा, व्हिज्युअलाइज करायचं, लक्षात राहील जास्तीत जास्त. एवढं तुम्हाला लाईन टू लाईन वाचायची गरज नाही मित्रांनो. त्यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट पकडायचा आणि तोच नोट डाऊन करायचा. आता एवढं सारं तुम्हाला मी जे काही हायलाईट केलं तेवढे पॉईंट जरी तुम्ही नोट डाऊन केले आणि माझ्या बोलण्यावर जरी लक्ष दिलं आणि ते जरी नोट डाऊन केलं तर तुम्हाला एवढे जे काही समित्या मी आतापर्यंत बघितल्या ते तुम्हाला क्विकली रिवाईज होईल एका पेजवर. नित्यानंद राय समिती लडाखची अनोखी संस्कृती, भाषा आणि रोजगार या संरक्षणासाठी त्यावर उपाययोजना आणि चर्चा करण्यासाठी नित्यानंद राय समिती. मग नित्यानंद राय आत्ता जवळपास जर बघितलं तर लडाखच्या संदर्भात खूप सारे जे काही आहे लडाखमध्ये तुम्ही वांगचूक सर ते जर बघितले तर ते काय लडाखसाठीच खूप लढत आहेत. त्यांच्यासाठी मग काय लडाखची जी काही अनोखी संस्कृती, भाषा आणि ते रोजगार यांच्या संरक्षणासाठी त्यावर चर्चा व्हावं त्यासाठी नित्यानंद राय समिती आलेली आहे. नित्यानंद राय समिती महत्त्वाची आहे लडाखच्या संदर्भात. निधी खरे समिती, आयातदार, मिलर्स, व्यापारी जे काही इतर संस्था आहेत त्यामध्ये तूर साठ्यावर हे महत्त्वाचे नाही, तुम्हाला वाचायची काही गरज नाही. प्रबंध सेल पॅनल जे सेल पॅनल आहे, राष्ट्रीय सांख्यिकी आयोग NSO केलेल्या सर्वेक्षणाच्या फ्रेमवर्क हे पण महत्त्वाचं वाटलं नाही तुम्हाला, फक्त NSO लक्षात ठेवा. प्रणव सेन पॅनल. प्रतिमा मूर्ती समिती, आता हे आपण आधीच बघितलेलं आहे, जी की विमा नियामक मानसिक आरोग्य आणि विम्याशी संबंधित जी काही बाबी आहे त्या बाबीवर सल्ला देण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञ हे यासाठी प्रतिमा मूर्ती समिती यांचा समावेश म्हणजेच या समितीचा समावेश केला. तर प्रवीण परदेशी समिती राज्यातील अतिमहत्वाच्या इमारती आहेत, रुग्णालय आहेत, पंचतारांकित हॉटेल आहे, शाळा आहे, देवस्थान आहे, यावर मानवनिर्मित आपत्ती दहशतवाद्यांनी हल्ल्यापासून या इमारतीचे संरक्षणात्मक उपाययोजना सुचवण्यासाठी प्रवीण परदेशी समिती नेमलेली आहे. त्यासाठी महत्वाची इमारती, रुग्णालय, पंचतारांकित हॉटेल, शाळा यासाठी प्रवीण परदेशी समिती ही दहशतवादाचा हल्ला होऊ नये. पुढे बघूया आपण. रमानाथ झा समिती जे की राज्यातील मेक्सिको वाहनांचा आढावा घेण्यासाठी आहे. मेक्सिको वाहनाचा आढावा घेण्यासाठी रमानाथ झा समिती लक्षात असू द्या. राजीव गौबा समिती सरकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आहे, जे की सरकारी कर्मचारी आहे. मग हे प्रशिक्षण कोणत्या मिशनतर्फे दिले जाते तर मिशन कर्मयोगी. तर मिशन कर्मयोगीची महत्वाकांक्षी प्रकल्पाची अंमलबजावणीबाबत केंद्र सरकारने राजीव गौबा समिती आणलेली आहे. त्यामध्ये मिशन कर्मयोगी संदर्भात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. तर राजीव गौबा समिती. राजेश गोपाल समिती पुणे राष्ट्रीय उद्यानात चित्ता जे आहे चित्ता प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी राजेश गोपाल समिती आणलेली आहे. पुणे राष्ट्रीय उद्यानातील चितेचा प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी राजेश गोपाल समिती. बाकी वाचू नका, महत्वाचं तेच आहे. राम नाईक समिती महाराष्ट्रातील मत्स्योद्योगाचा विकास धोरण निश्चित करण्यासाठी राम नाईक समिती. संजय गर्ग समिती अमृतकालचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जवळपास 94 वर्ष जुनं जे काही भारतीय कृषी संशोधन परिषद आहे 94 वर्ष जुनी ICAR याची पुनर्रचना करण्यासाठी जवळपास संजय गर्ग समिती आणलेली आहे. म्हणजे अमृतकालाचे उद्दिष्ट पूर्ण करायचं म्हणजे जे की 94 वर्ष जुनी जे काही भारतीय कृषी संशोधन परिषद आहे त्याची पुनर्रचना करायची, कुठेतरी डेव्हलपमेंट आलं पाहिजे आपल्या शेतीमध्ये, त्यासाठी संजय गर्ग समिती आणलेली आहे. ICARची पुनर्रचना करण्यासाठी. इसाक समिती विविध शालेय अभ्यासक्रमांच्या पाठ्यपुस्तकामध्ये आता इंडियाऐवजी भारत असे नाव टाकायचे असं NCERTने ही समिती आणलेली आहे. तर इसाक समिती शालेय अभ्यासक्रमात इंडियाऐवजी भारत नाव ॲड करायचे या संदर्भात NCERTने आणलेली आहे. हे इसाक समिती. सुधाकर नांगनुरे समिती नांगनुरे म्हणजे जे काही महाबळेश्वर पाचगणी क्षेत्र आहे, हे जे काही थंड हवेचे क्षेत्र आहे तर यामध्ये ध्वनी प्रदूषण, वाहतुकीचे नियमन नियंत्रण यासाठी राज्य सरकारने 10 सदस्यांची समिती नेमली आहे. मी तुम्हाला विचारू शकते महाबळेश्वर पाचगणी जे काही क्षेत्र आहेत यांच्यामध्ये ध्वनी प्रदूषण वाहनाचे नियमन करण्यासाठी कोणती समिती आलेली आहे? सुधाकर म्हणजे सुधारणा करायची. सुधाकर नांदुरे समिती. सुधीर कुमार श्रीवास्तव ॲप आधारित जी काही टॅक्सी सेवा आपल्याला पुरवल्या जाते म्हणजे उबर असो, त्यानंतर जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही टॅक्सी सेवा मिळतात त्याबद्दल जी काही आहे त्यामध्ये त्या टॅक्सी सेवेमध्ये नियमासाठी सुधीर कुमार श्रीवास्तव समिती आणलेली. आता जर बघितलं आपण सुनील पवार समिती राज्य सरकार कांदा दर घसरण या संदर्भात आहे, ते महत्त्वाचं वाटलं नाही आपल्याला. राजेंद्र अग्रवाल समिती
वन संरक्षण कायदा 1980चा वादग्रस्त आहे आणि हे प्रस्तावित सुधारणाचे परीक्षण करण्यासाठी म्हणजेच वन संरक्षण कायदा 1980 मध्ये जे काही वादग्रस्त प्रस्तावित आहे त्याची सुधारणा करण्यासाठी परीक्षण करण्यासाठी हे राजेंद्र अग्रवाल समिती आहे म्हणजेच वन संरक्षण कायदा 1980 मध्ये सुधारणा परीक्षण करण्यासाठी राजेंद्र अग्रवाल समिती महत्वपूर्ण आहे. सुरेश प्रभू समिती देशाचे नवे राष्ट्रीय सहकार धोरण ठरवण्यासाठी स्थापन करण्यात आले. देशाचे नवीन राष्ट्रीय धोरण जर बघितलं तर हे ठरवण्यासाठी स्थापन करण्यात आलेली समिती कोणती? तर सुरेश प्रभू समिती लक्षात घ्या. डॉक्टर सुधाकर शिंदे समिती. मुंबईतील गोरेगाव पश्चिम मध्ये असलेल्या जय भवानी या इमारतीला लागलेली आग आहे त्या आगीची चौकशी करण्यासाठी सुधाकर शिंदे समिती आहे. अतिशय महत्वपूर्ण आहे. मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथे जय भवानी इमारतीला आग लागली आणि या घटनेची चौकशी करण्याची सुधाकर शिंदे समिती. ह्या ज्या काही घटना आहेत पर्यावरणीय घटना जर बघितलं तर या आपत्ती जे काही घटना आहेत या महत्वपूर्ण समिती रचून नेमल्या जातात ते परीक्षेमध्ये आपल्याला विचारले जाते. किशोर राजे निंबाळकर समिती. महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी असो आणि इतर विभागातर्फे असो जे टीसीएस असो वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पेपर फुटीचे प्रकरण आहेत त्या पेपर फुटीच्या प्रकरणाला आळा घालण्यासाठी सरकारने निवृत्त सनदी अधिकारी किशोर निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती आणली आहे. किशोर निंबाळकर समिती जर विचारलं ना आता तुम्हाला याविषयी जर बघितलं आपण तर खूप सारे पेपर फुटीचे प्रकरण आढळले होते पण त्यासाठी किशोर राजे निंबाळकर समिती आणलेली आहे. तर एमपीएससीसाठी आहे आणि इतर विभागातर्फे पण आहे. तर यम सुधा देवी समिती. हिमाचल प्रदेशामध्ये महिलांसाठी लग्नाचे वय काय केलेलं वाढवण्यासाठी अन्वेषणासाठी काय सुधा देवी समिती. महत्वपूर्ण नाही पण ती असू द्या माहीत. विद्याधर अनास्कर हे कोरोना साथ जे होती त्यावेळेस नागरी सहकारी बँकेच्या व्यवसायामध्ये हे काही महत्वपूर्ण नाही. मुरलीधर चांदेकर समिती. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ आवश्यकता तपासून घेण्यासाठी तर दिव्यांगासाठी आहे मुरलीधर चांदेकर समिती. दास भुसे समिती जर बघितलं महाराष्ट्राची यंत्रधारकता हे पण महत्त्वाचं वाटलं नाही मला. तर इथे मुरलीधर चांदेकर समिती पुन्हा आलेली आहे. राष्ट्रीय राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये म्हणजे IIT मध्ये प्रवेश घेतलेल्या धर्मांतरित आदिवासी विद्यार्थी शोध घेण्यासाठी आहे महत्त्वाचे. IIT संदर्भात शोध घेण्यासाठी आदिवासी मुलांचा. तर बघा आता आता आपण बघूया चर्चेतील महोत्सव. आता चर्चेतील महोत्सव काय आहे तर या चर्चेतील महोत्सवामध्ये आपल्याला परीक्षेमध्ये विचारू शकते की हा महोत्सव कुठे साजरा झाला आणि कोणत्या राज्यात साजरा होतो. तर धनुयात्रा महोत्सव ओडिसा. ओडिसा धनुयात्रा महोत्सव धनु ओडिसा. परशुराम कुंड महोत्सव अरुणाचल प्रदेश. परशुराम आणि अरुण हे कुंडामध्ये पोहायला गेले अशा पद्धतीने ट्रिक पण महत्वाची ठरू शकते. परशुराम कुंड महोत्सव अरुणाचल प्रदेश. गानगाई उत्सव मणिपूर. जेनेरायरोंग समुदायाचा हा उत्सव आहे. तर गानगाई उत्सव. तर इमो इनू इरप्पा महोत्सव. तर गानगाई आणि इमो इनू इरप्पा ई जर आलं तर मणिपूर लक्षात असू द्या. या मणिपूर राज्याचा महोत्सव आहे. मेदारम जत्रा तेलंगणा. कोया जमातीची जत्रा असते तेलंगणामधील मेदारम जत्रा. मेद आणि तेल एकच प्रकारच्या सिग्नल पदार्थाच्या सारख्या दिसतात आपल्याला. तर काय मेदाराम यात्रा तेलंगणा लक्षात घ्या. भगोरिया मध्य प्रदेश. भगोरिया मध्य प्रदेश. एखाद्या कार्यामधून मधोमध म्हणजे मधातच त्या कार्याला सोडून भगोरिया झाला म्हणजे भगोरिया अशा पद्धतीने लक्षात असतो. मिमकूट मिझोराम. कुकी जमातीचा उत्सव सरहुल झारखंड. याशवांग उत्सव मणिपूर. होळीचा सण आहे याशवांग उत्सव लक्षात घ्या मणिपूरचा. गानगाई उत्सव मणिपूरचा. इमोइनू इरप्पा महोत्सव मणिपूरचा आणि याशवांग उत्सव मणिपूर आणि होळीचा सण. लक्खीमेला राजस्थान. लक्खीमेला राजस्थान नावातलं. मथुआ धर्म महामेळा पश्चिम बंगाल. तर मथुआ धर्म महामेळा पश्चिम बंगाल. कुलदेवी उत्सव उत्तराखंड मधला आहे. केर पूजा त्रिपुरा. त्रिपुरा पूजा केर पूजा त्रिपुरा. तर खर्ची पूजा त्रिपुरा. पूजा म्हटलं त्रिपुरा. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं काहीतरी प्रयत्न करा मित्रांनो. तर चाचिन चेराई महोत्सव अरुणाचल प्रदेश. चल चाचिन चेराई चल अरुणाचल प्रदेश. चिकलकालो उत्सव गोवा. चिकलकालो उत्सव गोवा म्हणजे जर बघितलं तर बीच मध्ये चिकलकालो उत्सव गोवा. मिथुन संक्रांती ओडिसा राजा उत्सव. मिथुन संक्रांती जर म्हणलं तर ओडिसा राजा उत्सव. मोन लॅमचेंगमो उत्सव लेह. लॅमचेंगमो उत्सव लेह. विहू महोत्सव अरुणाचल प्रदेश सक्साज आदिवासींचा. तर हेमिज महोत्सव लडाख. बाली जत्रा ओडिसा.
धिल्लो गोवा, बन्नी उत्सव आंध्र प्रदेश, बन्नी आंध्र प्रदेश, नौखई उत्सव ओडिशा, लक्षात ठेवा. साजिबू नोंगमा पनबा मणिपूर. तर बिहान मेळा ओडिशा, कोंड जमातीचा उत्सव आहे बिहान मेळा. काठी बिहू आसाम आणि शार अमलतया तोरंग्या अरुणाचल प्रदेश. शार अरुणाचल प्रदेश. तर बिहान मेळा ओडिशा, लक्षात घ्या. काठी बिहू आसाम. तर अशा पद्धतीचे जे काही चर्चेतील महोत्सव होते आपण बघितले आहे. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. आणि पुन्हा एकदा सांगतो, लाईक करा मित्रांनो. यूट्यूबच्या अल्गोरिदमसाठी आणि तुमच्या या लाईकमुळे यूट्यूब सर्क्युलेट करेल तुमच्या अशाच गरजू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अशा पद्धतीने जे काही राहिलेला पार्ट आपण घेऊन घेऊया. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.